जरा वेळ इथेच वाटतो का? पण एवढा वेळ पण नाहीये. यांना जर कळलं ना मी रोज रोज कुठेतरी जाते तर माझी काही खैर नाही. काय करावं? काय चाललंय? ही बघ ना, मला दूधच काढू देत नाहीये. आज तू दूध काढतेस वय? मी का सांगू? नको सांगू. काढ काढ, दूध काढ. पर गो माता तुला जन्मात तरी दूध काढून देईन का? मी का सांगू? सांगणारे पांडू, नाही तर बघा. सांग ना. अगं, तुझ्या वासराने पिलं का दूध? नाही. मग वासराने पिला बिगर गाय कसं देईन दूध? माये, तुझ्या लेकरांना दूध नाही पिलं म्हणून तू रुसली आहेस ना? बघ, हो म्हणती. तुझी उमाई तुला उपाशी ठेवून कोणा दुसऱ्याला घास भरवीन का? आता रडतीस कशाला पुरी? ती पण नका गाळू. पाच, त्या वासराला पाच. त्याला पाजलं की बघ कसे भरभरून दूध देईन ती. मालक, असं काय बी नाही हो. माफ करा मालक. ए भुसनाळ्या, जरा तुम्हाला ढील दिली की तुम्ही लगेच उडायला लागता. अंड्यावर बसवलं की तुम्ही कानात थुकता वय. मालक माफ करा, मला थोडी मुदत द्या. सगळं वेळ चुकवतो मी तुमचं. राट रामो, जोपर्यंत हा व्याजा सकट मुद्दल देत नाही तोपर्यंत समज याचं घेऊन या. गुरडोर घेऊन या. आणि दामो, याचा कागद बनव आणि अंगठा घे याचा. मालक मालक असं करू नका हो. मालक मालक असं करू नका. मालक पाय सोड. माझा पाय सोड. अरे पाय सोड माझा. अरे ये उठकी रे, काय पडून राहतो द्यायचं म्हणतो मी. गोमाय माझे, आमची पुरी निस्ती रुसती आणि चुरू चुरू बोलती, पण हिला धार काढता येत नाही. आता मला एकदम झाक येते, पण आपण नाही बाबा कोणाला मदत करायला जाणार. म्हणजे मदत करा ती करा, उगाऊ वरडा पण ऐकून घ्या. एवढी पुरण वाटायला मदत केली तरी आम्हाला पुरण नाही बोलणेच खायला मिळाले. गोमाय माझे, माझे अप्पा म्हणतात, जे जे आपल्याशी ठावे ते ते दुसऱ्याशी देवे, शाणे करून सोडावे सकल जण. ज्ञान असे स्वतःकडे ठेवून कुजवू नाही. आणि द्यायचं जर म्हणतच नसेल तर बोलावंच कशाला माणसाने. आता तूच बघ ना, न बोलता किती काही देतेस. शेण देतेस, गोमूत्र देतेस, दूध देतेस. ठीक आहे, एवढं नको ऐकूस. मी शिकवतो धार कशी काढायची. गोमाई, स्वतःला जरी येतं ना, कारण जर अर्धवट ज्ञान वाटलं तर घेणाऱ्याचं पण आणि देणाऱ्याचं पण दोघांचंही नुकसान होतं असं आजी म्हणते. माझ्याकडे गाय म्हशी नाही, पण शेळीचं दूध काढतो मी रोज. थांब आता तुला धावतो.
अहो असं करू नका, मॅले गरीब आहे. बाई मी आता माग चाललोय, पण कुणी बी माग वळून बघायचं नाही. समद्यानी रामूकडे बघायचं, नाही तर माझ्याशी गाठ आहे. माझ्याकडे गाय आणि वासरू आहे. अरे ये धोंडो, मालकांना बोलव की रे. मालकानं सांगितलंय वळून बघायचं नाही. अयो काय सांगितलं नाही मालका. अरे यो माझो की रे मालका. ओ मालका, मालका, मालका. बाई बाई वाढवा आलास परत. बोल. अयो त्या महादेवकडे एकच गाणी एकच वासरू आहे. हो मग मालका इकडे बघा की हो, ते त्याच्याकडे जरा 2 बैल जोड्या असत्या तर त्या घेऊन यायला बरं झालं असतं म्हणतो मी. अरे पहिली बुद्धी, पण गाय आणि वासरू आहेत ना, मग घेऊन ये की. जे काय असेल ते घेऊन ये. ते आताच जाऊ का हो? अरे जा की. अयो अरे हे बाजू की रे. मागे वळून बघायचं नाही, इकडे बघा, पलीकडे बघा. मागे वळून बघितलं तर माल कशी गाठे लक्ष ठेवा. कोण आहे? अहो मी आहे इथं. इथं पण मीच आहे, पण इथं मला का बोलवलंय? खाजगीत बोलायचंय. कोणही बाई ही मला इथं येऊन खाजगीत बोलवते. बाई इथं असं भेटणं बरं नाही. तुम्ही वाड्यावर या आत. वाड्यावर काय इथं कुठं आला तुम्ही? लपा लपा लपा.